हॅलो फ्रेंड्स, नमस्कार सर्वांना। आजचा दिवस खूपच सुंदर होता आणि पवित्र, कारण आमच्या युनिटच्या मंदिरात भंडारा आयोजित करण्यात आला होता आणि त्यानिमित्ताने सगळ्यांनी मनापासून जायचं ठरवलं होतं। म्हणून इथे आम्ही सगळ्या फ्रेंड्स लोक आता आलेलो आहोत आणि पोचलेलो पण आहोत आता मंदिरात। चला सर्वांनी हाय बाय करा आणि चला। तर आता आम्ही मंदिरात पोहोचतच आहोत। सकाळपासूनच मंदिरात सुंदर तयारी सुरू झाली होती। मंडप सजवलेला होता, देवांच्या मूर्तींना फुलांची सुंदर आरास केलेली, धूप दीपाचा सुगंध सगळीकडे दरवळत होता। तर आम्ही पोचलो आहोत, इथे चप्पल्स वगैरे काढल्या आणि आता मंदिरमध्ये चाललो आहोत। बघू शकता जाता जाता आधी आम्ही इथे सर्वांनी हात वगैरे धुवून घेतले मस्त। हे बघा इथे म्हणजे पूर्ण हात वगैरे धुवायची पण सोय केलेली आहे। तर आम्ही सर्वात पहिले हात धुतले आणि पुढे जाऊन नंतर टिळा वगैरे लावून घेतला। आम्ही सगळ्या फ्रेंड्स लोक चाललो आहोत पुढे। छान वाटत होतं, मंदिर असल्यानं सर्व एकदम असं प्रसन्न वाटतं। मस्त तयारी केलेली बघू शकता तुम्ही, किती सुंदर अशी सजावट केलेली आहे। सर्व फुलांनी सजवलेलं आहे आणि झेंडूच्या फुलांनी सजवल्यामुळे अजूनच आकर्षित आणि एकदम छान वाटत होतं। इथे मीही नंतर आता पुढे जाऊन लगेच पिंडीचं दर्शन वगैरे घेतलं बघू शकता। आणि श्रेयस पण माझ्या मागे मागेच आला लगेच, तर मग श्रेयसला पण टिक्का वगैरे लावून घेतला आणि त्यानंतर मग आता पुढे चाललो होतं। आतमध्ये कीर्तन चालूच होतं। आता चाललो आहोत आम्ही सर्वजण पुढे। ध्रुव पण माझ्या पुढे चाललेला आहे। सर्व मुलं आहेत, कारण मुली जास्त आहेत, कारण कन्यापूजनही होतं। नवरात्रानिमित्त कन्यापूजन करायचं होतं, तर मग कन्यापूजनही करायला घेतलेलं होतं आणि मुलींचं पण मग स्वागत होतं। इथे सर्व मुलींनी एकमेकींना टिक्का लावून घेतला। त्यानंतर आम्ही आता आतमध्ये एंट्री करत आहोत। आतमध्ये कीर्तन हे चालू होतं बघू शकता। सर्व इतके दंग होते ना, भक्तिमय असं वातावरण झालं होतं आणि सर्व हे कीर्तनामध्ये एकदम दंग होतं। कीर्तन चालू असताना सगळेच तल्लीन झाले होते। कुणी टाळ्या वाजवत होते, कुणी भावगीतांच्या ओळी गुणगुणत होते आणि कुणी शांतपणे डोळे मिटून त्या क्षणाचा आनंद घेत होते। त्यानंतर इथे बाहेर सर्वांनी इथे होम हवन पण चालू होतं। मग सर्वांनी येऊन पुन्हा एकत्र होम हवन केलं, सर्व लेडीज मिळून। काही जेंट्स पण आहेत, म्हणजे ज्यांचे काही मिस्टर सोबत होते त्यांनी मग होम हवन केलं। छान असं होम हवन वगैरे केलं, अगदी छान एकदम मस्त वाटत होतं। त्याच्यानंतर पुन्हा बघू शकता कीर्तनानंतर मस्त इथे आरती वगैरे आता करायची होती। थोडं काही सरांनी नवरात्र का साजरी केली जाते का त्याच्याबद्दल थोडंसं मस्त सरांनी असं कीर्तन केलं। त्याच्यानंतर सर्वांनी आरती वगैरे केली एकत्र मिळून आणि नंतर देवाला नमस्कार केला। घंटांचा नाद आणि भक्तीचा सूर यामुळे जणू सगळं वातावरण पवित्र झालं होतं। आणि आता थोड्याच वेळात ज्याच्यासाठी आपण आलेलो आहोत, ज्याची सर्वांनाच तीव्र अशी भूक लागलेली होती आणि त्यामुळे सर्वजण वाट बघत होते ती भंडाऱ्याची। त्यामुळे इथे सर्वांनी दर्शन वगैरे घेतलं आणि नंतर भंडाऱ्याचं जेवण खाण्यासाठी गेलो। भंडाऱ्याच्या प्रसादाचे जेवण अगदी मनापासून बनवलेलं होतं। गरम फुलके, मिक्स भाजी होती आणि गोड म्हणून शेवईचा खीर बनवलेली होती। त्याच्यानंतर असा काही हा आजचा दिवस होता। त्याच्यानंतर सर्व जेवण वगैरे करून आता आम्ही घरी निघलेलो आहोत। खरंच कीर्तन आणि भंडारा हा फक्त धार्मिक कार्यक्रम नाही, तर एक अशी अनुभूती आहे जी मनाला शांती देते आणि आत्म्याला आनंद देते। चला भेटूयात पुन्हा।